Good evening, everyone. Good evening, sir. So, in this session, we are starting the sequence and series exercise 2.2. आता तुम्हाला जर पाहिलं असेल सिक्वेन्स हा जीपी मध्ये म्हणजे आपण जीपी वर कॉन्सन्ट्रेशन करतोय. जीपी म्हणजेच काय जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि ज्यावेळेस तुम्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन इथं सिक्वेन्स कन्सिडर करताय तर आपल्याला माहिती आहे की यामधला दोन जे तुमचे प्रिसिडिंग आणि जे तुमचे नेक्स्ट टर्म्स असतील तर त्यांच्यामधला जो रेशो असतो तर रेशो काय असेल तो कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. तर हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. आपण याच्यावर प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले. आता ज्यावेळेस आपण इथे एक्सरसाइज 2.2 ला जातो तर इम्पॉर्टंट काय पहा, जर तुमचे सिक्वेन्स समजा हा T1 आणि हा T2 डॉट T3 डॉट डॉट Tn हा जर तुमचा जीपी मध्ये असेल तर आपल्याला Tn टर्म फाइंड करता येते a इंटू आर एस टू एन मायनस वन या इक्वेशनने. आणि नंतर Sn साठी एक फॉर्म्युला आहे. Sn साठी फॉर्म्युला आता आपण इथं मी दोन सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये इथं रिप्रेझेंट करतोय. जर तुमचा आर हा ग्रेटर दॅन 1 असेल, आर जर ग्रेटर दॅन 1 असेल तर तुमचा Sn चा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचे Sn ए आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन. दुसरा फॉर्म्युला Sn तुम्हाला इथं अप्लाय करायचे ए वन मायनस आर रेस टू एन अपॉन वन मायनस आर. परंतु याला कंडिशन आहे इट शुड बी आर लेस दॅन वन. तर हा फॉर्म्युला आता आपल्याला करायचे आर ग्रेटर दॅन वन आणि आर लेस दॅन वन. समजलं. तर तुम्हाला Sn एक्सरसाइज 2.2 ज्यावेळेस सॉल्व्ह करताय तरी फॉर्म्युले युजफुल होणार आहेत. तर हे फॉर्म्युले समजले का सर्वांना? Yes, sir. येस. सर्वांनी आन्सर द्या. समजलं का? Yes, sir. येस. Yes, sir. आता लक्षात घ्या आपण एक्सरसाइज 2.2 डायरेक्टली सॉल्व्ह करतोय. एक्सरसाइज 2.2. आता एक्सरसाइज 2.2 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे फॉर द फॉलोइंग जीपी म्हणजे काय? जीपी म्हणजे काय? Geometric progression. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. फॉर द फॉलोइंग जीपी फाइंड Sn म्हणजे सम फाइंड करायचे. आता तुम्हाला हा सिक्वेन्स दिलेला आहे. लक्षात घ्या असा सिक्वेन्स दिला असेल पहिल्यांदा तुम्हाला फाइंड करायचे त्याची ए टर्म्स फाइंड करायचे. तर ए टर्म काय असेल सांगता येईल इथे मला? 3. A3 आहे बरोबर. आणि आर काय येईल तुमचा 6/3 किती येईल 2. इथपर्यंत समजलं. ए आणि आर फाइंड करता येईल. हो. आता मला सांगा आर हा ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे? Greater than 1. ग्रेटर दॅन 1 आहे बरोबर आहे. हा ग्रेटर दॅन 1 असेल तर Sn चा फॉर्म्युला काय ए आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन. बरोबर आहे का? हो. आता व्हॅल्यू पुटअप करा. ए ची व्हॅल्यू 3 आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 2 रेस टू द पॉवर n मायनस 1 आणि आर 2 मायनस 1 म्हणजे तुमचा जो Sn येईल 3 2 रेस टू n मायनस 1. तर हे तुमचं फायनल आन्सर असेल. समजलं बेटा? Yes, sir. येस. हो. सेकंड प्रॉब्लेम घ्या आता. 0.7 चला एचा सांगा आता. ए काय तुमचं 0.7. 0.7 आणि आर काय 0.1. 0.1
1 बरोबर 0.1. आता 0.1 1. येस लेस दॅन 1 आहे का ग्रेटर दॅन 1 आहे? एक पेक्षा मोठे आहे का एक Less पेक्षा than 1. लेस दॅन 1 म्हणजे हा लेस दॅन 1 म्हणजे फॉर्म्युला काय येईल? Sn is equal to a 1 minus r raised to n upon Into 1 minus r म्हणजे a ची व्हॅल्यू 0.7 झाली 1 minus 0.1 raised to the power n upon 1 minus 0.1 बरोबर 1 minus 0.1 आता हे सॉल्व करा हा 1 minus 0.9 किती येतो 0.7 upon 0.9 आणि हा येईल 1 minus 0.1 raised to the power n म्हणजेच हा होईल 7 upon 9 म्हणजे पॉईंट हा पॉईंट डेसिमल कॅन्सल होईल आणि याला मी 1 मायनस हा पॉईंट 1 ला मी असं लिहू शकतो 1 upon 10 raised to the power n. So this is your final SN. समझ में आ गया? सर ते 1/10 कसं काय आलं? 1 upon 10 ची व्हॅल्यू काय? आता हा पॉईंट 1 आहे काही नाही म्हणजे काय लिहितो 1 येईल मी 1 ने डेसिमल इकडे शिफ्ट करतोय म्हणजेच काय येईल 1 ने तर मला 0 ऍड करावं लागेल म्हणजे हा काय येईल 1 upon 10. समजलं? समजलं बेटा? हो सर. Yes, sir. हो सर. चला नेक्स्ट घ्या आता √5 minus 5 5 √5 minus 25 चला सांगा बरं हे काय आता √5. √5 आणि r काय r काय तर -√5 व्हेरी गुड मायनस √5 म्हणजे हा -√5 आता -√5 लेस दॅन 1 आहे का ग्रेटर दॅन 1 आहे Less लेस than दॅन 1. लेस दॅन 1 म्हणजे फॉर्म्युला काय येईल आपला Sn इज इक्वल टू बोला A into bracket 1 minus r raised to n upon 1 minus r. येस a ची व्हॅल्यू √5 1 मायनस हा -√5 रेस टू द पॉवर n अपॉन 1 मायनस √5 म्हणजे तुम्हाला हा आला √5 1 -√5 रेस टू द पॉवर n अपॉन 1 प्लस √5 समजलं का हो सर. Sir. येस सर आता मला सांगा एकच फक्त इथं डोक्यात फिट करून घ्यायचं तुम्हाला सम ज्यावेळेस फाइंड करायचे r ग्रेटर दॅन 1 आणि r लेस दॅन 1 हा चेक करायचा r ग्रेटर दॅन 1 ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचा फॉर्म्युला काय येईल a r रेस टू n मायनस नाही हा r ग्रेटर येस r रेस टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1 आणि r लेस दॅन 1 ला काय येईल a r 1 minus r raised to n upon 1 minus r समजलं का हो sir. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा एनी हाऊ काय वाचतं कुणाचं समजलं सर्वांना Yes, sir. येस चला नेक्स्ट घेऊयात आपण
आता पहा नंतर फॉर जीपी फर्स्ट वन a इक्वल टू 2 r इक्वल टू -2/3 आणि आपला S6 फाइंड करायचे. लेट अस सी हाऊ इट कॅन बी फाइंड. a ची व्हॅल्यू किती आहे? 2 2. r ची व्हॅल्यू किती आहे? 2 -2/3 म्हणजे r लेस दॅन 1 नाही का ग्रेटर दॅन 1 आहे? r लेस दॅन less than 1 यस. म्हणजे फॉर्म्युला काय येईल? xn इज इक्वल टू a बोला into 1 minus r raised to n upon 1 minus r. यस बरोबर. आता a ची व्हॅल्यू किती आहे? 2 1 मायनस r ची व्हॅल्यू -2/3 आणि मला इथे n नाही माहिती अपॉन 1 मायनस 2/3. आता इथं S6 फाइंड करायचे म्हणजे n ची व्हॅल्यू किती येईल? n इज इक्वल टू 6 म्हणजे S6 इज इक्वल टू 2 1 मायनस हा -2/3 हा होईल आपला 6 आणि हा होईल 1 मायनस मायनस प्लस 2/3. समजलं इथपर्यंत? Yes sir. आता इथे जर पाहिलं हा 2 हा तुमचा मायनस आहे पण इथे इवन आहे. इवन असल्यामुळे तो काय होईल? प्लस होईल. म्हणजे 1 मायनस हा होईल 2⁻6 आणि हा होईल 3⁻6 आणि हा होईल तुमचा इथे मी 3 याचा एलसीएम घेतोय. 3 into 1 3 3 plus 2 5/3. Now this can be solved. This 3 will go up there. So 3 into 2/5 into 1 minus 2⁻6 म्हणजे किती होईल? 64 आणि 3⁻6 किती होईल? 81 243 729 बरोबर आहे का? हो सर. हा. आता पहा इथे एलसीएम काढून घ्यायचा म्हणजे हा होईल 6/5 आणि हा इकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे 729 minus 64/729. So that become it is 6/5. 729 minus 64 किती होईल? 729 minus 64 हा झाला 5 12 6 6 आणि हा झाला 6 665 685. Yes, so 6/5 into 665/729. काही कॅन्सल होते का चेक करा आता या ठिकाणी. मी 5 ने इथे डिवाइड करतोय. 5 1 5 हा झाला 5 5 त्रिक 15 आणि हा 5 त्रिक 15 बरोबर 133. आणि जर इथे जर पाहिलं मी 2 नाही जाणार 3 न भाग होतोय 3 2 6 3 1 3 3 ते 3 2 6 नंतर 1 4 आणि हा होईल 3 म्हणजे चित्र राहिलं तुमचं 2 into 133/243 म्हणजे चित्र काय होईल तुमचं 266/243. समजलं का? हो सर. Yes sir. Yes sir. व्हेरी गुड. आदित्य समजलं का? Yes sir. आदित्य मुटके समजलं? Yes sir. ईशा येस सर. प्रणव शशांक काय झालं म्हणजे काल मी लेट झाले जॉईन व्हायला प्रथमेश त्यानंतर ते काहीतरी प्रॉब्लेम झालेला.
समजलं का रे? चला नेक्स्ट. S5 is equal to, next problem, S5 is equal to 1023, R equal to 4, find A. Find A. चला मला सांगा आता A ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. R हा ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे? चला लवकर, R ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे? Greater than 1. येस, R ग्रेटर दॅन 1 म्हणजे फॉर्म्युला काय येईल आपला? Sn इज इक्वल टू A R रेज टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. आता पहा इथं S5 दिलेला आहे म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे? 5. So S5 is equal to 1023, that is equal to A तुम्हाला फाइंड करायचे. R ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, n ची व्हॅल्यू आली 5 मायनस 1 आणि हा होईल 4 मायनस 1 म्हणजेच 1023 डिवायडेड बाय A हा होईल 4:5. 4:5 म्हणजे किती होईल तो? 16, 64, 64 into 4, 16, 1, 256 into 4, 2, 4, 2, 4 पैसे 20 आणि इथं 2 आणि 1024 बरोबर. 1024 मायनस 1 अपॉन हा झाला 3 बरोबर आहे का? सो 1023 इक्वल टू A इंटू 1023 अपॉन 3. हा 1023 कॅन्सल होईल आणि हा 3 इकडे जाईल म्हणजे A इक्वल टू किती आलं? 3. Yes. समजलं बेटा? हो sir. Yes, sir. चला बोला सगळे, खणखणीत बोलायचं. Yes, sir. चला नेक्स्ट घेऊया. सोपं आहे ना? हो. Yes. For GP, A equal to 2, R equal to 3, Sn equal to 242, find n. होऊयात आता. आता मला सांगा R ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 आहे का लेस दॅन 1 आहे? Greater than 1. Greater than 1. Very good. So Sn is equal to what? चला पटपट. A हा R raised to n minus 1 upon R minus 1. Sn ची व्हॅल्यू दिलेली आहे 242. A ची व्हॅल्यू दिलेली आहे 2. R ची व्हॅल्यू दिलेली आहे 3. दॅट इज 3 raised to n minus 1 आणि हा होईल 3 minus 1 म्हणजे 3 raised to n minus 1 upon हा 2 कॅन्सल झाला म्हणजे 242 इक्वल टू 3 raised to n minus 1 म्हणजेच तुम्हाला आता इथं हा 243 जाईल. हा 1 इकडे गेल्यानंतर दॅट इज इक्वल टू 3 raised to n. आता हा 3 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करा. किती येईल 3 च्या पॉवर मध्ये? 3 raised to 5 येईल का? 3 raised to 5 किती? हो. 243. दॅट हो. इज इक्वल टू 3 raised to 243. 5. म्हणजे इथं बेस हा सारखा आहे. पॉवर मी इक्वलाइज करू शकतो. हो. पॉवर मी इक्वलाइज करू शकतो म्हणजे n इज इक्वल टू किती आलं? 5. यस. समझलो बेटा? हो सर. चलो अभी फास्ट लेंगे. For GP, sum of first three term
is 125 and sum of next three term is 27. Find value of r. Find value of r. म्हणजे पहा आपल्याकडे फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट थ्री टर्म म्हणजे T1 T2 T3 आणि त्याच्यानंतरचे सम ऑफ नेक्स्ट थ्री टर्म म्हणजे T4 T5 आणि T6. इथपर्यंत सम किती आहे तुमचा 125 आहे आणि इथपर्यंत सम किती आहे तुमचा 27 आहे. बरोबर, इथपर्यंत समजलं का? हो. मी काय करतोय, मी S3 घेतोय. आता इथं R ची व्हॅल्यू काय येणार आहे? ऑब्विसली तुमचा हा फर्स्ट टर्म 125 आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजेच R इट शुड बी ग्रेटर दॅन 1. इट शुड बी ग्रेटर दॅन 1. म्हणजे तुमचा SN चा जो फॉर्म्युला आहे हा काय येईल AR⁻n-1 अपॉन R-1. आता मी काय करतोय, पहिल्या तीन टर्मचा सम मला माहिती आहे म्हणजे मी घेतो इथं S3 आणि याचा सम किती आहे, S3 चा सम किती आहे 125. म्हणजे हा काय होईल 125 इक्वल टू ए ची व्हॅल्यू माहिती आहे का? इथं आणखी व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये. आर ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाहीये. म्हणजे आर पण मला माहिती नाही. म्हणजे एन ची व्हॅल्यू इथे किती आहे आता? एन इज इक्वल टू 3. म्हणजे हा होईल 3 - 1 अपॉन R-1. R-1 म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पहा AR³ - 1 अपॉन R-1 इज इक्वल टू 125. एक इक्वेशन या ठिकाणी भेटलं. हे समजलं इक्वेशन? येस सर. आता दुसरी गोष्ट घ्या. मला आता हा नेक्स्ट थ्री टर्मचा पण इथं सम दिलाय पण मी काय करतोय टोटल सम पाहतोय. म्हणजे हा पूर्ण 6 नंबरचा पण म्हणजे हा काय येईल आपला S6 आणि S6 इज इक्वल टू व्हॉट S3 प्लस तुमचं जे S4 to 6 जे दिलंय शेवटचं म्हणजे तुमचा S3 किती आहे 125 आणि हा किती होईल 27. तर टोटल किती होईल 7 5 12 2 हा 152. बरोबर, म्हणजे S6 152. आता मी या SN फॉर्म्युला मध्ये यूज करतोय म्हणजे S6 म्हणजे n इज इक्वल टू किती आले या ठिकाणी 6. किती आला तुमचा 152 इक्वल टू R ची व्हॅल्यू मला माहिती नाही आणि इथे यांची व्हॅल्यू 6 आहे म्हणजे 6 - 1 अपॉन R-1. सो AR⁻6 - 1 अपॉन R-1 इक्वल टू 152. Have you understood this second equation? येस सर. Yes, sir. समजलं बेटा? आता लक्षात घ्या मी काय करतोय इक्वेशन 1 आणि 2 डिवाइड करतोय. बहुत काय होईल इक्वेशन 1 इक्वेशन 2 इक्वेशन 1 इक्वेशन 2 डिवाइड बाय 1. पाहूयात काय होईल. इक्वेशन 2 आहे आपलं AR⁻6 - 1 अपॉन R-1 अपॉन AR³ - 1 अपॉन R-1 इज इक्वल टू 152 अपॉन 125. इथपर्यंत समजलं का? आता इथं पहा R-1 कॅन्सल झाला, A कॅन्सल झाला आणि या ठिकाणी मी थोडी ऍडजस्टमेंट काय करतोय पहा इथं याच्यामध्ये याला मी असं लिहू शकतो का R⁻6 ला मी असं लिहू शकतो का R⁻6 - 1/6 1/6 किती होईल 1च होईल आणि याला मी थोडी रिअरेंजमेंट करतो इथं R³ हा होईल स्क्वेअर मायनस 1³ हा होईल स्क्वेअर म्हणजे हा होईल A² - B². म्हणजे त्याला आपण लिहू शकतोय R³ - 1 आणि हा काय होईल R³ + 1. म्हणजे या जो ही जी टर्म्स आहे मी याला असं रिप्रेझेंट करन म्हणजे हा होईल तुमचा R³ - 1
आणि हा होईल आर क्यूब प्लस 1 अपॉन आर क्यूब मायनस 1 इक्वल टू 152 upon 125. This will get cancelled. So what is the remaining there? Remaining is r cube plus 1 equal to 152 upon 125. म्हणजे जर तुम्ही r cube घेतला त्या ठिकाणी 152 upon 125 minus 1. आता इथं पहा 152 minus 125 upon 125 आणि हा जाईल तुमचा r cube म्हणजे 152 minus 25 हा काय हा किती 125 किती होतो 27 आणि हा काय होईल 125 म्हणजे तुम्हाला r जर म्हणजे r क्यूब ची व्हॅल्यू भेटली इथं 27 अपॉन 125 म्हणजे तुम्हाला r काय येईल क्यूब रूट घ्या हा किती होईल 3 आणि हा काय होईल 5 म्हणजे r ची व्हॅल्यू किती आली 3 अपॉन 5 जे की तुम्हाला या ठिकाणी इथं विचारलेलं आहे समजलं हो सर. सर परफेक्ट येस. yes now we'll take the next for GP T3 is equal to 20 T6 is equal to 160 find SN second T4 equal to 16 T9 equal to 512 find S10 पहा मी एक सॉल्व करून देतो या ठिकाणी नाही काय काय हा S7 तर फर्स्ट मध्ये क्वेश्चन मध्ये येणार 7 आहे. S7 आहे बरोबर आता पहा या ठिकाणी दिलेलं काय तुम्हाला T3 आणि T6 दिलेलं आहे T3 आणि T6 दिलेलं आहे म्हणजे मला फॉर्म्युला कशाचा हवा आहे Tn is equal to काय A into R raised to n minus 1 आता मला काय फाइंड करायचे S7 फाइंड करायचे मला S7 फाइंड करायचे आणि S7 फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय लागतो फॉर्म्युला Sn is equal to A R raised to n minus 1 upon R minus 1 म्हणजेच मला काय करावं लागेल A आणि R च्या व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करावं लागेल आता Tn चा फॉर्म्युला A into R raised to n minus 1 आहे मी पहिल्यांदा n is equal to 3 घेतोय म्हणजे T3 आणि इथे तुम्हाला T3 किती भेटतं 20 सो A R raised to इथे n ची व्हॅल्यू किती आली 3 आली म्हणजे हा होईल तुमचा 3 minus 1 म्हणजे हा होईल A R raised to 2 इक्वेशन 1 म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय भेटतं A R square is equal to 20 इक्वेशन 1 भेटलं आता तुम्हाला T6 पण दिलेलं आहे या ठिकाणी म्हणजे n ची व्हॅल्यू 6 सो T6 is equal to 160 that is A R raised to n ची व्हॅल्यू 6 आहे म्हणजे हा होईल 6 minus 1 सो A R raised to 5 म्हणजे तुम्हाला A R raised to 5 इक्वल टू या ठिकाणी भेटलं 160 इक्वेशन 2 आता काय करायचं आपला डिवाइड इक्वेशन 2 बाय डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 म्हणजे काय होईल A R raised to 5 अपॉन A R स्क्वेअर इक्वल टू 160 अपॉन 20 A कॅन्सल झालं म्हणजे हा होईल तुमचा 8 हा होईल क्यूब म्हणजे R क्यूब इज इक्वल टू किती आलं 8 R क्यूब इज इक्वल टू 8 आलं म्हणजे R इज इक्वल टू तुम्हाला व्हॅल्यू किती आली 2 आली R इज इक्वल टू किती व्हॅल्यू आली 2 आली ही व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट अप करा पुट दिस व्हॅल्यूज इन एनी इक्वेशन म्हणजे A R ची व्हॅल्यू 2 इट इज स्क्वेअर इज इक्वल टू 20 म्हणजे A into 4 इज इक्वल टू 20 सो A इज इक्वल टू किती आलं 20 upon 4 इट इज अ 5 so I got the value of A I got the value of R as a 2 so I will find out now S7 so S7 is equal to n is equal to 7 put up करा A ची व्हॅल्यू 5 आहे R ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 2 आणि हा काय n काय येईल तुम्हाला आता इथं 7 minus 1 upon R minus 1 म्हणजे तुम्हाला R ची व्हॅल्यू किती आली इथं 2 minus 1 म्हणजे तुम्हाला इथं 5 2 raised to 7 किती येईल 2 raised to 7
64 into 2 that is 128. बरोबर का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? 128 minus 1 हो. on 1 म्हणजेच हा काय 5 into 127. बरोबर? आता 5 into 127 किती येईल? 7 5 35 5 हातच्या आले 3 5 635. किती 635. 635. समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. खूप सोपं आहे बरं का सिक्वेन्स अँड सिरीज खूप सोपं आहे. सीईटी जेडबलई आणि तुमचं जे बोर्ड आहे खूप खूप सोपं आहे आणि इथे तुमची मॅच्युरिटी खूप वेगळ्या पद्धतीने वाढून जाईल. तुमचं पूर्ण कॅल्क्युलेशन असेल 8वी 9वी 10वीला जे काही पूर्ण झालेलं आहे सगळ्या गोष्टी या प्रॉपरली या ठिकाणी होऊन जातात. तर प्रॅक्टिस करा each and every problem. If any problem, any difficulty will be there, discuss with me and try to solve that doubt on that day only. हा सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करताल का? सेकंड प्रॉब्लेम हो. ओके. तर आणखीन एक सिरीजच्या प्लस सम ऑफ एन टर्म्स एक घ्यायचं होतं पण आता मीटिंग एंड होईल. विल यू जॉईन अगेन मीटिंग? विल टेक 10 minutes टू अगेन मोर सेशन. परत एकदा मीटिंग जॉईन करताल का? Okay, sir. Okay. I will conclude this session and again join this meeting.